नाशिकच्या सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील सोनाली हॉटेल बेळगाव ढगा येथे एका आयशरमध्ये तब्बल 22 गाया भरून घेऊन नाशिकच्या ओझर येथे कत्तलीसाठी घेऊन जात असताना जनावर तस्करांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सकाळच्या सुमारास गाडी पकडली असल्याची घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे त्र्यंबकेश्वर येथून नाशिकच्या ओझर येथे कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली होती। या गुप्त बातमीच्या आधारे पाळत ठेवून होते। याच दरम्यान बुधवार दिनांक 3/9/2025 रोजी सकाळच्या सुमारास त्र्यंबक रोड वरून सातपूरच्या दिशेने येणारी आयशर ट्रक क्रमांक MH15 FV 7556 ही नाशिकच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली होती। यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गायींनी भरलेली आयशर ट्रक पकडली, ज्यामध्ये तब्बल 22 गाया आढळून आल्या। या गायी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जाताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सातपूर पोलीस ठाणे येथे जमा केले आहे। याबाबत लोकशास्त्र न्यूजशी बोलताना बजरंग दलाचे पदाधिकारी सागर वैष्णव यांनी अधिक माहिती दिली। दरम्यान या प्रसंगी सागर वैष्णव, कुणाल जाधव, नितीन पाटील, विष्णू हिरे, प्रशांत सोनोने, पवन पाटील, रोहित विसे, कार्तिक गायकवाड आदी उपस्थित होते। माझं नाव सागर वैष्णव, गोरक्षक म्हणून आमचं कार्य चालू राहतं आणि प्राणी फाउंडेशन नाशिक, जळगाव, धुळे आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दल याच्या मार्फत आम्ही संघटनेचं काम करत राहतो। आज आम्हाला रात्री एक गोपनीयता माहिती मिळाली की जवाहर मोखडेकरनं एक अशोक लेलँडची गाडी ही येणार आहे आणि त्याच्यात जवळजवळ 20 ते 25 गाया, गोवंश, आपली गोमाता ती आहे आणि ती कत्तल करण्यासाठी मालेगावला जात आहे अशी गोपनीयता आम्हाला मिळाली। रात्रीच आम्ही आमची संघटन तयार केली। रात्री आम्ही संघटन तयार करून त्र्यंबक रोडच्या दिशेने गेलो। आम्हाला खबर लागली ही गाडी त्र्यंबक बायपासहून सोनाली गार्डन ते नाशिक सारडा सर्कलहून मालेगावला जाणार होती। मग ही गाडी आम्ही सोनाली गार्डन हॉटेल एक त्र्यंबक रोडला तिथे ही गाडी आम्ही ओव्हरटेक करून थांबवली। ड्रायव्हरने थांबवली। ड्रायव्हरला थांबवल्यानंतर ड्रायव्हर स्वतः गाडी सोडून पळून गेला। त्याच्यानंतर आम्ही 112ला कॉल केला। 112ला कॉल करून पोलीस स्वतः आले त्या घटनास्थळी। त्यांनी शहानिशा केली। नंतर आम्हाला कल्पना दिली की ही गाडी आणि गोमाता आपल्याला पोलीस स्टेशनला घेऊन जायचंय। ती गाडी आणि अशोक लेलँडची गाडी आम्ही तात्काळ सातपूर स्टेशनला आणलेली। माझं एकच म्हणणं आहे की ही जी गोवंश हत्या जी आता ही चालू आहे ही फक्त गणपती किंवा सण सुद मला हिंदू धर्माच्या नावाने ह्या जास्त रीतीने ह्या गोष्टी चालत राहतात। त्याच्यानंतरून शासनाला मला एकच विनंती आहे की जे आम्ही रात्रंदिवस झटत आपल्या गो मातेची आम्ही बचाव करतो आणि त्या गाडीमध्ये यांना आणल्या जातात आणि ह्याच गाडीमध्ये कत्तलखान्यात नेण्यात येतात। फक्त मला शासनाची एनसीपी साहेबांना एकच विनंती आहे की ही जी गाडी आपण जे स्पॉटवर धरतात आणि गो माता त्या गाडीत राहतात या गाडींना एक ते स्क्रॅप करण्यात यावी। या गाडींना शासनाने काय असा उद्देश काढायला पाहिजे की ही गाडी परत या घटनेत गो मातांना नेम कत्तलखान्यात वापरल्या गेल्या नाही पाहिजे। आपण जर बघितलं गुजरात मार्गे विक्रमगड या परिसरातून गाया सर्रासपणे आणल्या जातात आणि शक्यतो जास्त करून गाडीवरती जर आपण बघितलं गाडीवरती एक तर ती हिंदूची गाडी दिसती आणि त्याच्यामध्ये याला सपोर्ट करणारे देखील वाहतूक करणारे देखील हिंदू जर राहतात। याबद्दल काय सांगणार आपण? हे बघा, आम्हाला आमची संघटन आहे त्याच्यात एक आम्हाला गोपनीयता माहिती मिळते। आता त्याच्यात आम्हाला आतापर्यंत जेवढे आम्ही धरलेले आमच्या गोमातेचे कत्तल घालण्यातना त्याच्यात फक्त आम्हाला मुस्लिम लोकच आढळलेले आहेत आतापर्यंत। याच्यानं पहिले पण आम्ही 4-5 जे जण घटनास्थळ झाले होते सगळे लोक ते मुस्लिम धर्माचे अशी वाहतूक करतात त्यांना आपण आपल्याकडून काय आव्हान असतं? आता मी त्यांना एकच कल्पना देतो, ह्याच्यानंतरून या वाहतुकामध्ये आम्हाला जे कोणी आढळलंच आमचा हिंदू पण असो ना पहिले त्याचे आम्ही हात काय त्याला गोमाता ही काय राहती हे त्याला आम्ही त्या ठिकाणी सांगू, पण आम्ही कायद्याचे उल्लंघन करणार नाही। कायद्यात राहून आम्ही हे सगळं काम करणार आहे। पण मला एकच विनंती, आपल्या हिंदू धर्माने पण थोडं जागा व्हावं। जो तुम्हाला असं कोणी तुम्हाला असं दबाव टाकत असेल की भाऊ या गोष्टीतून हिंदू माणूस हे होईल ते होईल, त्या दबावाला बळी न पडता तुम्ही गोमातेची सेवा करा आणि गोमातेला जेवढं वाचवतील ते वाचवा।
33 कोटी देवता आपण ज्यांना म्हणतो ही आपली गोमाता आहे. याचं मी फक्त एवढं सांगतो आणि शासनानं आणि सीपी साहेबांना एकच विनंती करतो की याच्यावर कठोराती कठोर कारवाई झाली पाहिजे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, सातपूर.